समाजामध्ये जे लोक चांगलं करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासोबत काहीतरी अशा घटना ह्या घडत असतात. आता या डॉक्टरने काय केलं पहा की गोरगरिबांसाठी त्याने झटण्याचा प्रयत्न केला, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे की जेव्हा एखाद्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं तेव्हा त्यांच्याकडून अगोदर पैसे घेतले जातात. तर याच्या विरोधात हे डॉक्टर म्हणजे डॉक्टर शिरीष वळसंकर हे होते. परंतु यांनी काय केलेलं आहे पहा. ही संपूर्ण घटना आज बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांना त्यांच्या वळसंकर हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने ते निराश झाले आणि त्यांनी आत्महत्या होती त्यांनी केलेली आहे आणि असा टोकाचा निर्णय घेतला. मग याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी डॉक्टर वळसंकर यांचे सुपुत्र डॉक्टर अश्विन यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही असं अनेक माध्यमांचं म्हणणं आहे. मग डॉक्टर वळसंकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवे होते, त्यासाठी ते आग्रही होते. पण हल्ली रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात असे. या संदर्भात त्यांनी आक्षेप व्यक्त केला होता, पण त्यांचे कोणी ऐकत नव्हते. जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसंकर यांनी कामावरून काढून टाकले होते. पण नंतर या महिला कर्मचाऱ्यांनी कामावरून काढल्याबद्दल आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली. तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला होता, पण डॉक्टरांनाही मान्य नव्हतं. अखेर या सर्व प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली गेले आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची अशी चर्चा आहे. आता डॉक्टरांचे वडील डॉक्टर जे पद्माकर वळसंकर हे जुन्या पिढीतील सामाजिक भान ठेवून काम करणारे रुग्णसेवक होते. त्या काळातील यशस्वी डॉक्टर होते, त्याचबरोबर नगरसेवकही होते. डॉक्टर शिरीष हे राजकारणात सक्रिय झाले नसले तरी वडिलांच्या सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतला होता. वैद्यकीय सेवा करताना गरीब रुग्णांचे बिल ते मोठ्या प्रमाणात माफ करायचे. पण गेले 3 ते 4 वर्षात त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारातून दूर केल्याने त्यांना गोरगरिबांची अशी सेवा करता येणार. त्यामुळे डॉक्टर हे निराश झाले. अशी निकटवर्तीयांच्या चर्चेतून अशी जी घटना आहे म्हणजे गोष्ट आहे ती ऐकायला मिळते. मग त्यांनी असं सांगितलं जात आहे की अक्षरशः डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे. मग अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. त्यांनी आत्महत्येच्या वेळी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून 2 वेळा गोळीबार केल्याची माहिती समोर आली. शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास डॉक्टर वळसंकर यांनी आपल्या घरातील वॉशरूममध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र प्राथमिक तपासानुसार त्यांनी पहिली गोळी झाडली ती चुकली आणि नंतर दुसऱ्या गोळीने स्वतःचा अंत केला. ही बाब प्रकरणाला गंभीर वळण देणारी ठरू शकते. सध्या सोलापूर पोलीस विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. म्हणजे हे जे डॉक्टर होते अक्षरशः गोरगरिबांसाठी ते झटणारे होते. म्हणजे एखाद्याचं जे बिल आहे त्यातून कदाचित थोडीफार रक्कम ते माफसुद्धा करत होते आणि अगोदर पैसे घ्यायचे, मग डॉक्टरला पेशंटला ॲडमिट करायचं, असं हे त्यांना पटत नव्हतं. मग त्यामुळे असं जे प्रकरण आहे आणि अशी जी घटना घडलेली आहे त्यामुळे अनेक लोक हळहळ व्यक्त करत आहेत. तर अशी ही घटना एकंदरीत होती. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.